आता बातमी आहे मुंबईतनं बोरिवलीमध्ये महावीर जयंती निमित्तानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांसह मंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजप नेत्यांनी उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमातनं सकारात्मक ऊर्जा मिळते असं महापौरांना यावेळी सांगितलंय। याच कार्यक्रमात बोलताना महापौर रितू तावडे यांनी आता आपल्याला आलेला अनुभव सुद्धा कथन केलाय। रितू तावडे यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधकांनी निशाणा साधलाय, तर दुसरीकडे महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपण केलेल्या वक्तव्याबद्दल खुलासाही केलाय। एक्सपीरियंस आपको शेयर करना चाहती हूँ। 1.5-2 साल से मैं मेरे गले को लेके काफ़ी परेशान थी। मेरा जो आवाज़ आपको दिख रहा है ये ऐसे नहीं था। मैंने परम गुरुदेव जी को ये कहा कि गुरुदेव पता नहीं काफ़ी मेडिसिन ले रही हूँ, कुछ भी हो नहीं रहा है। उन्होंने मेरे लिए प्रार्थना की और अब मैं शौक हूँ। 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके, उन्होंने मुझे आशीर्वाद दे के इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ। ये बहुत बड़ी बात। मैं अभी पराग भाई से भी वो बातें शेयर कर रही थी कि पराग भाई ये तो बहुत ही बड़ा चमत्कार हो गया, क्योंकि मैं खुद परेशान थी, लेकिन आज मेरा आवाज आप देख रहे हो। आम्ही गुजरातला आदरणीय घाटकोपर पूर्वचे आमदार परागभाई शहा, आमच्या नगरसेविका राखीताई जाधव, धर्मेश गिरी आणि आम्ही गुजरातला आश्रममध्ये त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो। त्यावेळी त्यांनी आमच्याकडनं ओमचा उच्चार करून घेतला आणि मी तो सातत्याने माझ्या घरी रोज उठून करते आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा गळा चांगला झाला। आज तुम्ही माझा आवाज बघताय, तर मी ती भावना माझी व्यक्त केली। याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचं काम नव्हतं। दरम्यान यावर टीका करताना राऊतांची जीभ मात्र चांगली घसरली आहे। त्यांच्या या टीकेवर रितू तावडेंनी संताप व्यक्त केलाय। ऐकूया। पण महापौर म्हणतात की त्यांच्या औषधामुळे माझा घशाचा आजार झाला। कोणाच्या औषधामुळे? या असं आहे की खराच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरं जाता प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं। ऋतुताईंनी त्यांची भावना फक्त व्यक्त केली, त्याबरोबर जे 27 आणि 20 पैसे घेऊन जे ट्रोल करतात, त्यांच्या घरात का आया बहिणी आहेत की नाही? कशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करता? एखाद्या महिलेच्या बाबतीत कुठल्या खालच्या थराला तुम्ही जाऊन ट्रोलिंगची भाषा वापरता? माझा हा प्रश्न आहे। आणि ते जे आहेत उपाटाचे भोंगे संजय राऊत, त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाहीये। भाषा काय, बोलण्याची काय पद्धत, एका महिलेच्या बाबतीत तुम्ही बोलताय त्याला काय वाटतं तुम्हाला? तर आता महापौरांच्या या वक्तव्यावरनं वाद तयार झाला आणि भाजप नेत्यांनी सुद्धा पुढे येत रितू तावडे यांची पाठराखण करायचा प्रयत्न केलाय। भावनेच्या आधारावर त्यांनी बोललं असेल आमच्या महापौरांनी, त्यावर तुम्ही अदरवाईज घेऊ नका। भक्तिसागर समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचा आदर्श निर्माण करण्याचं काम जैन महामुनी करतात। त्याच्या आधारावर एखादी गोष्ट महापौरांनी बोलली त्याच्यावर अंधश्रद्धा आहे असं आणणे काही योग्य नाही आहे। अंधश्रद्धेचा वेगळा त्या ठिकाणी निकष आहे, कायदे आहे, त्यामुळे याला अंधश्रद्धेशी जोडणे काही योग्य नाही।